आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं कथालेखन करणार आहोत. सो आपल्याला कशा प्रकारचे मुद्दे दिलेले असतात आणि आपल्याला कशा प्रकारे कथा पूर्ण करायची आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मुद्दे काय आहेत? एक सुतार जंगलात जाणे, खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव वाचवणे, लळा लागणे, इतर कुत्रे येऊन बसणे, त्या कुत्र्यांना वाघाची भीती, वाघाने हल्ला करणे, सुताराने योजना सांगणे, वाघ येणे, एका कुत्र्यावर हल्ला, उडी मारणे, खड्ड्यात पडणे, सर्व कुत्रे एकत्र हल्ला करणे, वाघ ठार आणि तात्पर्य. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं हेडिंग पण द्यायचं आहे आणि त्याचं तात्पर्य म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी पण सांगायचं आहे. सो आता मी इथे ह्या स्टोरीला जे आहे ते नाव दिलेलं आहे एकीचे बळ. आता स्टोरी लिहायला सुरुवात करायची आहे. वाराणसी लगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. आता इथे गावाचं तुम्ही कुठलं पण नाव देऊ शकता. तिथल्या गावातला एक सुतार रोज जंगलात जायचा. सो आपल्याला काय सांगितलं आहे तर जंगली कुत्रे म्हणजे त्याला जंगलात जाणं भाग आहे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचवला आणि एकदा एका खड्ड्यामध्ये पिल्लू पडलं होतं. सो त्याचा जीव त्याने वाचवला होता. तेव्हापासून त्याला त्या पिल्लाचा लळा लागला. लळा लागणं म्हणजे काय तर त्याच्यावरती प्रेम होणं, त्याची माया येणं आणि त्याने सारखं सारखं आपल्या जवळ यावं असं वाटणं. ते पिल्लू त्याला भेटत असे आणि त्यामुळे ते पिल्लू त्याला रोज भेटायचं. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येऊ लागले. आता त्या पिल्लाचं माया करतोय तो सुतार म्हटल्यावरती बाकीची पण जी पिल्लं आहेत, जी कुत्री आहेत, ती सगळी त्या सुताराजवळ यायला लागली. परंतु त्या सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. त्रस्त करून सोडणं म्हणजेच काय तर त्यांना तो वाघ खूप त्रास देत होता. तो रोज त्यांच्यावर हल्ला करत असे आणि रोज त्यांच्यावर तो अटॅक करायचा. सुताराने एक योजना बनवली. सेकंड पॅराग्राफला लिहायचं आहे, सुताराने योजना बनवली म्हणजे एक आयडिया बनवली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. माथ्यावर म्हणजेच काय, जो डोंगर आहे त्याच्यावरती मध्यभाग जो आहे तो त्याला माथा म्हटलेला आहे. म्हणजे जो वरचा जो आहे टोक जो त्याचा आहे तिथे तो वाघ त्यांच्या जवळ आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. मग ह्यांनी एक प्लॅन बनवला होता, आयडिया बनवली होती. तर सगळी जी कुत्री आहेत ती लांब लांब उभी राहिली आणि त्याच्यावरती जोर जोराने भुंकायला लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली. चवताळून म्हणजेच काय तर खूप रागाने, एकदम अति जेव्हा राग येतो ना तेव्हा तो ज्या पद्धतीने त्याचा अवतार होतो त्याला म्हणतात चवताळणे. त्याने कुत्र्यावर झेप घेतली म्हणजे कुत्र्यावरती अटॅक केला. तसा तो कुत्रा खाली बसला. जसं वाघाने झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला आणि वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे उभे असलेल्या खड्ड्यात पडली. आता कुत्रा खाली बसला त्यामुळे त्याने झेप घेतलेली तो काय परत नाही घेऊ शकत नव्हता. त्यामुळे तो डायरेक्ट जाऊन काय झालं, जो कुत्रा तिथे उभा होता तो पटकन खाली बसला आणि त्याची जी जंप आहे ते उडून जाऊन तो कुत्र्याच्या मागे जो मोठा खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये पडला तो. मग सर्व कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली. आता सगळ्यांनी मग त्याच्यावरती एकदम अटॅक केला ना आणि त्याच्यावर हल्ला केला. म्हणजे सगळ्यांनी मिळून एकदम सगळं जेवढे कुत्रे होते भुंकत होते तेवढ्या सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावरती अटॅक केला आणि वाघाला ठार केले आणि सगळ्यांनी मिळून त्या वाघाला ठार केलं म्हणजेच मारून टाकलं. सो त्याच्यामुळे काय झालं तर ह्यांच्या मागचा जो त्रास होता तो निघून गेला. आता तात्पर्य म्हणजेच काय तर मोरल ऑफ द स्टोरी काय आहे, तुम्हाला ह्याच्यातून सगळ्यातून काय कळालं तर एकीचं बळ खूप मोठं असतं. म्हणजे एकटा कुत्रा असता तर त्याच्यावर अटॅक करू शकला असता का, तर नाही. कारण सगळे कुत्रे होते, त्यांनी प्लॅन बनवला आणि त्याच्यावरती अटॅक केला, त्यामुळे ते एवढ्या मोठ्या वाघाला मारू शकले. सो याचं मीनिंग असं आहे की कुठलीही गोष्ट कितीही मोठी असली आणि जर आपल्याकडे जास्त संख्येने जर माणसं असली तर आपण त्याच्यावरती मात करू शकतो. म्हणजेच तर त्या संकट म्हणजे काय तर त्या संकटातून आपण बाहेर येऊ शकतो किंवा कुठल्याही संकटावरती मात करण्याची ताकद आपल्यामध्ये येते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.